आणू शकतो. प्रायव्हेट निधी आणू शकतो. इथे प्रकल्प, प्रोजेक्ट आणि हॉस्पिटलसारखे चांगले उद्योग आणू शकतो. हे महत्त्वाचं आहे. आपण टीका-टिप्पणीवर भर न देता लोकांच्या डेव्हलपमेंटवरती सावंतवाडी आणि वेंगुर्ला पुढील 5 वर्षात एक मॉडेल असेल. आमचा कोणताही नगरसेवक हा चुकीचं काम करणार नाही याची पूर्ण जबाबदारी मी, माझे पक्ष, आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब, आमची सर्व जुनी जाणती मंडळी आहे, ती सर्व मंडळी आम्ही घेणार आहोत. त्यामुळे आपल्या पत्रकार बंधूंना मी आजचा सल्ला आणि त्यांचा सल्ला मला पण ऐकायचा आहे, कारण त्यांचे असंख्य प्रश्न इलेक्शनच्या पिरियडमध्ये मला होते. त्यांनी कोणताही प्रश्न आज मला विचारावा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे माझ्याकडनं देण्यात येईल. केसरकरांनी तुमच्या माझ्या कोणत्याही प्रेसमध्ये उत्तर हे केव्हा दिलेलं नाही. मी प्रेमाचा सल्ला देतो. मी त्यांनी जे बोलतात त्या गोष्टीवरती प्रेमाने बोलतोय, की बाबा हे असं करूया नको असं करूया. आपण 25 वर्ष आमदार होता, 20 वर्ष आमदार होता. 20 वर्षात आपण एक मूलभूत 20 गोष्टी आपण दिल्या का? सावंतवाडीमध्ये या ठिकाणी आपण असंख्य प्रश्न आहेत. आपण एक तरी प्रश्न सोडवला आहे काय? त्यामुळे मी पुन्हा एकदा मागच्या प्रेसमध्ये सांगितलं, की आमदार झाल्यानंतर आपले आमदार बॅग घेऊन मुंबईला जातात. नंतर ते दिसत नाहीत. आज नगरपालिकेचं इलेक्शन झालं. नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर स्थानिक आमदार आपल्या ठिकाणी आहेत का? ज्वलंत प्रश्न आपले आहेत. विशाल परब इथेच आहेत, सिंधुदुर्गातच आहे आणि याच ठिकाणी आहे. त्यामुळे माझं एक म्हणणं आहे, की भाईंवर टीका करण्या एवढा मी मोठा नाही. ते खूप मोठे नेते आहेत. आम्ही लहान असल्यापासून त्यांना बघतो. त्यांना आम्ही पवार साहेबांकडे सुद्धा पाहिलंय. त्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर पाहिलंय. सगळीकडे आम्ही त्यांना पाहिलंय. मी छोटासा कार्यकर्ता आहे. माझे काय आमची एवढी का मजल नाही त्यांच्या एवढी. पण आज छोट्याशा कार्यकर्त्याने सावंतवाडीची नगरपालिका आणून दाखवली. हे एक चांगलं उदाहरण आहे त्यांच्यासाठी. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बघा, राड्याला काय म्हणतात? माझा जन्म झालाय ना, तो माणगाव खोऱ्यात झालाय. माझा इतिहास कदाचित सावंतवाडीतील जे राडा करत होते त्याला माहिती नाही आहे. 2007 पासून मी आमच्या सर्वात पूर्वीच्या नेत्यांसोबत होतो. सगळं बाळकडू जे आहे ना, ते आम्ही तिकडनं घेतलेलं आहे. पण ते बाळकडू योग्य टायमात आम्ही ओपन करणार. मी एवढंच सांगतो, की भारतीय जनता पार्टीचा सैनिक आणि आमच्याकडे रवी चव्हाण साहेबांचं जे प्रेम आहे, या एकाच गोष्टीसाठी मी शांत आहे. विशाल परब यांनी राडे पाहिले नसतील. 2007 ते 2024 पर्यंत किंवा 2019-20 पर्यंत मी माणगावकरे, कुडा, मालवण हे मी स्वतः सांभाळत होतो. अनेक वेळा आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि ज्यावेळी माणूस ज्या मुशीतनं वाढतो त्यावेळी त्या माणसाला सगळं माहिती असतं. त्यामुळे हे किरकोळ गोष्ट आहे. त्यांना चांगली श्रीदेव पाटेकर उपरलकर देव बुद्धी देवो. मी असं काय म्हणणार नाही, पण त्यांना चांगली बुद्धी देवो आणि सावंतवाडीच्या विकासामध्ये त्यांनी साथ द्यावी, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. तुमचे जुने मित्र आहेत संजू ते परब. विशाल परब काम करत नाहीत आणि संजू परब काही दिवसांनी बाजूला पण बसलेले असतील. त्यामुळे असं काय त्याची गोष्ट कुठली सगळे लोक मस्करीवर घेत आहेत. त्यांनी जरी कोणती गोष्ट विशालवर बोलली तरी ते मस्करीवरच घेतलं जातं. त्यामुळे संजू परब यांच्यावर बोलण्या एवढा हा विषय खूप लहान आहे. म्हणजे ह्याच्यात बोलण्यात काही तथ्य नाही. तुम्ही म्हणताय की भाजपला यश मिळालं. एका बाजूला बघितलं असं चर्चा आहे की विशाल परब हे किंग मेकर आहेत एकूणच या भारतीय जनता पक्षाला यश मिळवणं, पण तिकडे मात्र यश मिळू शकलं नाही. काय तिकडे यश मिळवण्याचे कारण असतील? बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी 2007 पासून कार्य करतोय. तळागाळातील लोकांची नाळ आपल्याकडे जुळलेली आहे. विशेष 5 वर्षात या मी सावंतवाडीमध्ये विधानसभेमध्ये मी कार्य केलंय. मी आणि माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, मी एकटाच नाही, सर्वांनी मेहनत घेतल्यानंतरच भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला करिश्मा दिसलाय. आता मालवणमधली परिस्थिती वेगळी होती, कणकवलीमधली परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी का मी गेलो नाही किंवा माझा काही तिथे विषयच नव्हता. परंतु या ठिकाणी जो यश मिळालेलं आहे हे सगळं सैनिकांचं आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व सैनिक आणि आमच्या सर्व मंडळींचं आहे. तुम्ही म्हणताय तिकडे गेला नाही, तिकडे समजा विशाल परब गेले असते तर तिथे पण करिश्मा चालला असतं का? बघा, असं काय नसतंय. मला मानणारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये खूप चांगला वर्ग आहे. आज विधानसभे किंवा लोकसभेच्या वेळी मी कार्य खासदार साहेब राणे साहेबांचं केलं, त्यामुळे माझी 35,000 मतं ही खासदार साहेबांना पडली. एक खासदार निवडून येण्यासाठी आणि पडण्यासाठी 25,000 आणि 50,000 मतं खूप झाली. मी कार्य चांगलं करतोय. जिल्ह्यामध्ये मला लोक मानणारी आहेत. कोकणात लोकांना माहिती आहे की एक तरुण चेहरा जर आला तर भविष्यामध्ये कोकणचा कायापालट करू शकतो. याचं एक मी ज्वलंत उदाहरण सावंतवाडी मतदारसंघ पुढील 2-4 वर्षात कसं डेव्हलप होऊ शकतं
हे मी कोणी नसताना करून दाखवणार, फक्त आमच्या देवाभाऊ रवी चव्हाण साहेबांच्याच विश्वासावरती करू शकतो. भविष्यात- आणि त्यात शिवसेना कमी पडली म्हणून आज ते पाठी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याकडे कसं बघता? संजय राऊत साहेब बोलतात माहिती आहे ना, सकाळी उठल्यानंतर बोलतात, तशा पद्धतीने माझे मित्र बोलतात. त्यांची सगळीच गोष्टी तुम्ही सिरियस घेऊ नका. उद्या परवापासून आम्ही चंदू भवनमध्ये कुठेतरी चहा पिताना दिसणार, मग बोलणारे वाईट होणार. त्यामुळे असं काही नाही. आज इलेक्शन संपलं, रिझल्ट लागला, त्यामुळे आम्ही जरी किती एकामेकावर बोललो तरी महायुतीचे आम्ही कार्यकर्ते आहोत. नितेश राणे म्हणाले होते की तू खरं आहे का, म्हणजे दीपक केसरकर असं काही नाही. दीपक भाई खूप चांगले व्यक्ती आहेत. दीपक भाईंना लोकांनी कोणी बदनाम करू नये. ते असं काय, काही जण म्हणतात हे भोंदू बाबा येतात, हे करतात, मतदान करतात. असं कोण काय करत नाही बाबा. आपण 21व्या शतकात राहतोय. जर असं असलं असतं तर या ठिकाणी आजची नगरपालिका कशी आली, लक्षात आलं ना. त्यामुळे नगरपालिकेवर भाजपची सत्ता जरी आली तरी महायुती म्हणून शिवसेनेला सोबत ठेवून काम करणार नाही सावंतवाडी. नाही, या संजू ठिकाणी परब बोलले की आम्ही विरोधक म्हणून काम करणार. हा, तेच सांगितलं. संजू आमचे परब आहेत ना, त्यांच्यावरती तुम्ही सगळ्याच गोष्टी मस्करीवर, म्हणजे सिरियस घेऊ नका. काही गोष्टी ते मस्करीत बोलतात, त्यांना ती सवय आहे. जर आता तुम्ही मागच्या 1 महिन्याची पत्रकार परिषद त्यांची पहा, ते एकच स्टेटमेंट 10, 15, 20 वेळा बोलतात. त्यामुळे असून ते त्यांचं ते कार्य आहे. ते जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत जिल्ह्यात त्यांना ओळखणार कोण. त्यामुळे त्यांनी ते बोलणं योग्य आहे. ते त्यांच्या पद्धतीने बोलत राहणार. उलट ते आज निवडून आल्यामुळे डेव्हलपमेंटसाठी विरोधक पण कोणतरी पाहिजे, विरोधक मित्र सुद्धा पाहिजे ना. त्यामुळे जेव्हा टीका टिप्पणी करणारा मित्र असतो ना, तेव्हा विशाल परब सारखा छोटासा कार्यकर्ता त्या ठिकाणी योग्य दिशेने चालतो. महायुती म्हणून की आम्हाला हा विषय अजूनपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णविराम आहे. महायुती म्हणून प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब जे सांगतील ते आमच्यासाठी, आणि देवाभाऊ जे सांगतील ते आमच्यासाठी अंतिम असेल. उपनगराध्यक्ष म्हणून तुमचे मित्र अनिल मिरवडेकर बसतील का? आपल्या तोंडात साखर पडो, कारण सर्वांची इच्छा आहे, परंतु शेवट सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही. त्या ठिकाणी सर्व नगरसेवक आणि आमचे स्थानिक मनोज नाईक साहेब असतील किंवा आमची जुनी मंडळी आहेत भाजपची, यांना सर्वांना आम्ही विचारात घेऊन, विश्वासात घेऊन, पद, मी तुम्हाला सांगतो, पद हे अतिशय महत्त्वाचं नाहीच आहे. या ठिकाणी आम्ही संपूर्ण जे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले, यांचं एकच कार्य आहे की आपण बंद AC कॅबिनमध्ये न बसता लोकांच्या घरी जाऊन त्यांचे जे कार्य आहे, आपण मतदानाच्या वेळी 10 वेळा एखाद्याच्या घरी जातो, बरोबर ना. आज विशाल परब डिसेंबरमध्ये पडल्यानंतर मी घरी गेलो का, मी बसून राहिलो का, मी वर्षभर आणि पुढे माझं कार्य हे चालूच राहणार. उलट आमदार झाले ते मुंबईला गेले आणि विशाल परब इथे कार्य करत राहिले. कोणाचं ऍक्सिडेंट झालं, काय झालं तरी आम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये असतो. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. रत्नागिरीमध्ये महायुती म्हणून आमची सत्ता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आली. रत्नागिरीनंतर रायगड आली आहे, पनवेल आली आहे. पूर्ण सिंधुदुर्गाबरोबर 250 ते 300 नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आली. याच्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा. भविष्य दीपक केसरकर आणि यापूर्वी तर ते हेडिंग कुठे दिसत नाही ना पत्रकार बंधूंकडे. आपल्या पत्रकार बंधूंकडे कुठे दिसतंय हेडिंग? दिसलंय नाही केलंय. दिलंय ना. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले आणि 20 वर्षाचे आमदार आहेत, त्यांना त्यांच्या घरामध्ये स्थानिक लोकांनी, विशाल परबने नाही, स्थानिक लोकांनीच आपली काय असेल ती ताकद दाखवलेली आहे. त्यामुळे मागच्या वर्षीचा जो विजय आणि त्यांनी जो गुलाल उधवला, हा भाड्याचा घेतलेला गुलाल होता, उसना घेतलेला गुलाल होता. हा रवींद्र चव्हाण साहेबांकडनं, देवाभाऊंकडनं चुकीच्या पद्धतीने घेतलेला गुलाल होता. हे पुन्हा एकदा सिद्ध संपूर्ण जनतेने केलंय. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज म्हणतायत मला भेटल्यानंतर की कुठेतरी आम्ही चुकलो आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडामध्ये एकच वाक्य असतं, प्रत्येक आई वडिलांच्या तोंडामध्ये एकच वाक्य असतं की कुठेतरी आपलं चुकीच्या माणसाला मतदान केलं, त्यामुळे आज या ठिकाणी आपला विकास खुंटलेला आहे. सावंतवाडीच्या खऱ्या किंगमेकरला शकत नाही. सावंतवाडीचा किंग मेकर श्रीदेव उपरलकर आणि पाटेकर आहे. त्यामुळे ती रेषांना विशाल परब फोडू शकत नाही, दीपक भाई केसरकर कोणीच फोडू शकत नाही. त्यामुळे पाटेकर उपरलकर देवाने आमच्याकडनं काम करून घ्यावं. माझे हे सगळे नगरसेवक आहेत, आमचे नाईक साहेब, सर्व माझी ही मंडळी आहे ना, ही सगळी डेव्हलपमेंट करण्याच्या हिशोबाने बसलेली आहे. कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सर्व आलेले, मला वाटतं काँग्रेसचे एक आलेत, उबाटाचे एक आलेत, यांचा सुद्धा मला संपर्क झाला. या दोन्ही मंडळींनी म्हणजे एक शुभेच्छा दिल्या.
शिंदे गटाच्या काही मंडळींनी संपर्कात होते, त्यांनी शुभेच्छा, आम्ही त्यांना दिल्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण सावंतवाडी डेव्हलप करूया. उद्या दीपक भाई किंवा संजीव परब सर्वजण एकत्रच बसतील ना, त्यामुळे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपण काम करूया, कोणावर काय बोलण्यापेक्षा घेतलंच जाणार आहे आणि घ्यायलाच पाहिजे. सावंतवाडी नगरपालिका हा. जो कारभार आहे हा. त्यांनी तिथे बसणार आहे, पण तुमच्या किंग मेकर म्हणून तुम्ही तुमच्यामुळे आल्यात नगरपालिका, पण तुमच्या मागासलेली सावंतवाडीचा कारभार चालू आहे. सावंतवाडी शहराचा आराखडा आमची जुनी जाणती सर्व मंडळींना घेऊन आम्ही करणार आहोत. सुसज्ज हॉस्पिटल, सुसज्ज क्रिकेटचं स्टेडियम, बेकारी दूर करण्यासाठी बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी एक चांगली कंपनी अमूल सारखी आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. मी आज डिक्लेअर करत नाही, पण पूर्ण जेव्हा माझी परिस्थिती तयार होईल त्यावेळी देवाभाऊ म्हणा किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासारख्या मंडळींना आणून आम्ही या ठिकाणी चांगला डेव्हलपमेंटचा आराखडा करू. साहेब, एक महत्वाचा राजकारणात चर्चा होते म्हणजे आज तुम्ही ते सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये एक मोठा विजय मिळवलेला, काय सांगा? मी सर्वांचा आदर केलेला आहे. माझ्यावर जरी कोणी टीका टिप्पणी जरी केली, आजपर्यंतच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मला वाटतं 200 पत्रकार परिषद माझ्यासाठी घेतल्या असतील विरोधकांनी. मी विरोधक केव्हाच म्हणत नाही, सर्व मित्रांनी पूर्वीच्या किंवा आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी. निलेशजी राणे साहेबांबद्दल मी आजपर्यंत केव्हा वाईट बोललेलं आपण पाहिलं का? आजपर्यंत मी केव्हा बोललो नाही. विशाल परबने सुद्धा काही गोष्टी केल्यामुळेच काही लोक आमदार खासदार होऊ शकलेत. विशाल परब यांची सुद्धा काहीतरी ताकद आहे, हे आजपर्यंत मी वारंवार दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळी 35,000 मतं पडतात त्यावेळी आपल्याला कळतं की खासदारकीची सीट येऊ शकते. माझा जन्म माणगाव खोऱ्यात झाला, 40,000 वोटिंग आहे, मला मानणारा खूप मोठा ग्रुप आहे, आजही आहे. मी काय विरोधात गेलो का प्रचार करायला? नाही. त्यामुळे असं काही नाही, मी त्यांच्यावर केव्हा टीका टिप्पणी केली नाही. त्यांनी जरी केली तरी त्याचं उत्तर दिलं नाही. केव्हा तरी एका स्टेजवरती आपण येतो, एकामेकाच्या समोर राहतो, त्यावेळी आपल्याला खराब दिसतं. त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो, आपण सगळ्यांनी डेव्हलपमेंट करू. सागरी महामार्ग आहे, इथनं वेंगुर्ल्यापासून तो रत्नागिरीपर्यंतचा हा डेव्हलप करण्यासाठी ते पण आमदार आहेत, मी ते कोणच नाही आहेत, एक सदस्य आहे भाजपचा. कणकवलीमध्ये नितेशजी राणे साहेब, आपण डेव्हलपमेंटसाठी आपण विचार करूया आणि झाल्या गेलेल्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. आगामी काळातल्या भाजप म्हणाले होते पण ते आले नाहीत, पण आता होणार का मोर्चा तुमची सत्ता? विशाल परब यांनी आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे कार्यक्रम घेतले ते इतिहास घडवला. त्यामुळे कार्यक्रम हा नॉर्मल विषय आहे. बबनरावजी साळगावकर साहेब काही मतांनी जरी पडले असतील तरी ते आमचे वडीलधारी आहेत. त्यांना ते सर्व मंडळी उद्यापासून आमच्याबरोबर कार्य करताना दिसणार आहेत आपल्याला. साहेब, तुम्ही पत्रकार परिषद घेताना तुम्ही जाहीरात देणार असं तुम्ही जाहीर केला. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न की यापूर्वी या खासदार नारायण राणे यांनी पण तुम्हाला डिवसण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा काही गोष्टीवरून तुम्हाला टार्गेट करण्याचा पण प्रयत्न झाला, मात्र तुम्ही त्याला नो कॉमेंट्स म्हणूनच उत्तर दिलं. पण आज त्याचं उत्तर देणार आहात. बघा, आम्ही त्यांना वडीलधारी मानतोय. एवढे मोठ्या माणसांसमोर बोलण्या एवढा मी का मोठा नाही, परंतु कुठेतरी काही लोक आजूबाजूची जी मंडळी असतात ही काहीतरी चुकीचा मेसेज देतात, त्यामुळे काही गोष्टी होत आहेत. त्यामुळे आपण उत्तर देण्या एवढे मोठे नाहीत, परंतु विशाल परब सारखा एक छोटासा कार्यकर्ता, मला असं वाटतं की मी 8वी 9वी 10वीत असल्यापासून मी पक्षाचं कार्य करतो आणि झेंडे आणि खुर्च्या उचलण्याचंच कार्य आम्ही केले आजपर्यंत. आम्ही कोणता स्वार्थ ठेवला नाही आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्यावरती बोलताना थोडासा प्रामाणिक विचार त्यांनी पण करावा, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्यासाठी कार्य करतो. लोकसभेला सुद्धा मी खूप चांगलं कार्य केलं आहे. त्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली म्हणून मला काय वाटत नाही, माझा तो स्वभाव पण नाही आहे. परंतु एकच मी सांगू इच्छितो की जर डेव्हलपमेंट करायची असेल तर टीका टिप्पणी आपण सर्वांनी बंद करावी. साहेब, तुम्ही तुमच्यावर नारायणांनी टीका केली, एकूणच त्यांच्या राणेंच्या टीकेला सुद्धा या विजयाने उत्तर दिलं. नाही, असं काय नाही आहे. ते आता बोलताना कुठं तरी ओघात जातं, परंतु या ठिकाणी आम्ही त्यांना ज्येष्ठ मानतो, ते ज्येष्ठच आहेत आणि आम्ही लहान असल्यापासून नेतृत्व पाहतोय. कोकणची ओळख त्यावेळी त्यांनी केली. मला असं वाटते त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. डेव्हलपमेंट या विषयावरती मला वाटतं नक्कीच लवकर आम्ही एकत्र दिसू. पुढच्या काळामध्ये राज्यसभा आहे, जे काही म्हणजे तुमच्याकडे त्या आशा आहेत, तर मागणी वगैरे करणार का पक्षाकडे? मी मागणी केव्हाही करणार नाही. पक्ष नक्कीच चांगला आपणाला प्रतिसाद देईल असं मला वाटतंय आणि मला काय, मी घडल्यानंतरच मी काहीतरी डेव्हलपमेंट करणार असं काय नाही आहे.
सध्या मी कोणच नाही आहे, परंतु मी ते हॉस्पिटल आणण्याचं माझं स्वप्न आहे, माझ्या जनतेचं स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. 2029ला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणजे किंवा जनता ठरवेल, त्यावेळी जनता ठरवेल. आपण आपलं कार्य चालू ठेवावं. पुन्हा एकदा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून माझ्या सावंतवाडीच्या सर्व जनतेला, निवडून आलेले सर्व माझे नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे माझी जी ग्रामीण जनता आहे, आता जी पाहते की येणारी जिल्हा परिषद सुद्धा आहे, यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. मला एकच वाटतंय की आज नगरपालिका आली, जिल्हा परिषदच्या 17 पैकी 17 सीट या फक्त भारतीय जनता पक्ष. केसरकरांच्या बाबतीत जेव्हा निवडून आल्यानंतर भाजपनं हे आता सिद्ध झालंय. यानंतर प्रत्येक वेळी चर्चा होती भाजपचेच मतदान दीपक केसरकरांना पडल्याने ते विजयी झाले. हे बघा, यानंतर तुम्ही आज म्हटलंय की जर भाजपने मतदान केलं नसतं तर दीपक केसरकर विजयी झाले नसते. काय वाटतं तुम्हाला की भाजपमुळेच दीपक केसरकर विजयी झाले असं वाटतं का तुम्हाला? ही वस्तुस्थिती आहे. वेंगुर्ल्यामध्ये 20-21 पैकी फक्त एक शिंदे गटाचा नगरसेवक निवडून आला. किती? एक. आणि सावंतवाडीमध्ये 21 पैकी 7 जण निवडून आले. त्याच्यातल्या 2 सीट आमचे निसटता पराभव झाला, म्हणजे त्यांच्या 5 आल्या असतील. आज या ठिकाणी पुन्हा वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडीमध्ये लोकांनी पराभव दीपक भाईंच्याच मंडळींचा का केला? तर लोकांचा प्रतिसाद हा भाजपला, आणि भाजपला मानणारी खूप मोठं वर्ग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो, दीपक भाईंना निवडून या मंडळींनी दिली फक्त रवींद्र चव्हाण साहेबांमुळे, नाहीतर कार्यकर्ता एकही त्यांच्याबरोबर जायला तयार नव्हता. त्यामुळे विधानसभा ही महत्त्वाची नाही, तर पूर्ण कोकण भारतीय जनता पार्टी करायची आहे आम्हाला. त्यामुळे आजपासून ही सुरुवात, चांदा तो बांधा म्हणतात ती सुरुवात आहे. कालपर्यंत आणि या आत्मविश्वास म्हणतो तो आज साकारलेला आहे. हा आत्मविश्वास कुठून आला? नाही, हा आत्मविश्वास लोकांसाठी आहे. हा आत्मविश्वास का आहे? तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी माझी भाजपची मंडळी निवडून येणार, हा आत्मविश्वास पहिल्या दिवसापासून आम्हाला होता. मल्टी स्पेशालिटीचा एक मुद्दा होता चर्चेत या इलेक्शनमध्ये आला होता. स्पेशालिस्ट वरती 1-2 मिनिटं मी बोलतोय. ते मल्टी स्पेशालिस्ट आपल्या पत्रकार बंधवांनी काय चालवलं हे मला कळत नाहीये. तुम्ही आजपासून मल्टी स्पेशालिस्ट हा विषय बाजूला ठेवा, आणि मी तुम्हाला खात्री देतो, इथे एक चांगलं हॉस्पिटल वेगळ्या ठिकाणी आपण करू. कायम सकाळ उठल्यानंतर आमच्या दीपक भाईंना त्रास, राजघराण्याला त्रास, आजपासून त्याच्यावर पूर्णविराम द्यावा. आमच्या हायकोर्टचे ॲडव्होकेट सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर असतील, किंवा आमचे मनोजजी नाईक साहेब आहेत, आमची जुनी जाणती सगळ्या मंडळींना आम्ही घेतो, इतर पक्षातील मंडळींना घेतो, आणि एक चांगली जागा घेऊन आम्ही एक हॉस्पिटल या ठिकाणी आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि माझ्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे आजपासून सर्व पत्रकार बंधूंनी ठरवायचं आहे की मल्टी स्पेशालिस्ट हा विषय आजपासून पूर्णविराम. तिथे जागा नाही, तिथे जागा मिळो नाही तर न मिळो, परंतु वर्षभरात मी मागच्या डिसेंबरमध्ये, हल्ली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये माझा प्रोग्राम झाला, त्यावेळी आम्ही डिक्लेअर केलं की या ठिकाणी वर्षभरामध्ये त्याची मुहूर्तमेढ मी करून देणार आहे, नक्की देणार आहे. नाही, तुमच्याच पक्षाचं सरकार होतं. नाही, या मताचं मी सहमत करणार नाही, कारण प्रयत्न हे केले जातात. केवढे? आता मला सांगा, तिथे अँड्रॉनचा प्रकल्प, जैतापूरचा प्रकल्प, सी वर्ल्डचा प्रकल्प, चिपी एअरपोर्टचा प्रकल्प, असंख्य प्रकल्प त्यावेळी सरकारने आणायचे प्रयत्न केलेत, पण लोकांचा विरोध असतो, कुठेतरी मालकांचा विरोध असतो, त्या गोष्टीमुळे राहतो. इथे पोटा पाण्याचा प्रश्न एकच आहे की हॉस्पिटल येणं गरजेचं आहे. ते कोण आणणार, कसं होणार हे महत्वाचं नाही. आणि मला असं वाटतंय तर त्यांच्यावरती वारंवार न बोलता, आता मधल्या काळामध्ये काही जणांनी प्रेस घेतली, तलावामध्ये बिल्डिंग होणार. आता कोण करणार तलावामध्ये बिल्डिंग? त्यामुळे हे असे पत्रकार बंधूंना माझा सल्ला आहे की आपण पण चुकीचे प्रश्न विचारू नका. मल्टी स्पेशालिस्ट हा प्रश्न आजपासून पूर्णविराम द्या. तिथे हॉस्पिटल होत नसेल तर विशाल परब जबाबदार आहे. मी त्या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय की दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन आम्ही हॉस्पिटल करून दाखवतो. त्यामुळे तुम्ही इतर नगरपालिका बघा, लोणावळा बघा, पिंपरी चिंचवड बघा, नागपूरची बघा, त्यांच्या स्पर्धेमध्ये आपली नगरपालिका गेली पाहिजे. आपण काय करतो, पत्रकार बंधू किंवा आपली मंडळी, शहरातली काही लोक काय म्हणतात, उठल्यानंतर मल्टी स्पेशालिस्ट, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्रश्नच नाहीये. तुम्ही सांगा ना, विशाल परब तुम्ही ही कंपनी आणून दाखवा, तुम्ही स्पर्धा लावली पाहिजे, अमूल कंपनी आणून दाखवा, पेप्सिकोला आणून दाखवा, इतर काहीतरी इंडस्ट्रीज आणून दाखवा. याच्यामध्ये कोण न काही नाही बोलता त्याच्यावरती टीका टिप्पणी. विशाल परब यांच्या गाडीवरती राडा. अरे काय राडा झाला? राडाच झाला नाही तर त्याला काय झाला? राडा कसा करायचा असतो हे अजून शिकायला खूप दिवस आहेत. त्यामुळे एकच मी सांगतो, आपण लोकांसाठी कार्य करूया. आपण एकत्रितपणे, संपूर्ण जनतेला मी धन्यवाद देतो. आणि
विरोधकांमधील मी विरोधक मानत नाही, मित्रांकडनं जे नगरसेवक आले त्यांनाही धन्यवाद देतोय. सर्वांना सांगतोय की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण सावंतवाडी, वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग जिल्हा डेव्हलप करूया. धन्यवाद.